अमरावती जिल्ह्यातील चिंचोली सिंगणे येथील शेताच्या विहिरीमध्ये हरण पडले होते. ते गावकऱ्यांच्या सहकार्याने काढून शेतामध्ये व हरणाच्या कळपामध्ये सोडण्यात आले. ही माहिती अमरावती जिल्ह्यातील चिंचोली सिंगणे येथील धक्कादायक करणारी आहे. पाण्याचा व्याकुळपणा आणि कळपात असणारा एक छोटा बछडा हरिणीचा पाण्याच्या शोधात असताना तो या सपाट असलेल्या विहिरीत जाऊन पडला. या संदर्भात गावकऱ्यांना याची माहिती देण्यात आली, तर या संदर्भात अवनीश तायडे यांना ही माहिती मिळाली. त्यांनी या जंगलातील प्राण्यांचा व मुक्या प्राण्यांचा जीव वाचवावा या हेतूने आपली तळमळ चालू ठेवली आणि गावकऱ्यांना या संदर्भातली माहिती दिली. आणि काही सहकाऱ्यांनी शेतात जाऊन मोठ्या प्रमाणात खोल असलेली विहीर, त्या विहिरीत काही धाडसी नागरिकांनी धाडस करून आपला जीव धोक्यात घालून त्या विहिरीत गेले आणि यानंतर त्या छोट्या बछड्याला बाहेर काढले आणि त्याच्या कळपात सोडले. ही माणुसकी जागवणारी घटना चिंचोली सिंगणे येथे घडली. अवनीश तायडे यांच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या माहितीतून त्यांनी हे सर्व पुण्यक्रम केला आहे, त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. तर या संदर्भात त्यांनी फॉरेस्ट अधिकारी, फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना फोन केले, मात्र कोणी कुठे असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. आपणच ते काम करावे अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आली. अखेर त्यांनी एका प्राण्याचा जीव वाचावा या हेतूने सर्व गावकऱ्यांना या संदर्भात माहिती दिली. काही नागरिक त्या प्राण्याला वाचवण्यासाठी आले आणि त्याचा जीव वाचवला आणि त्याचा कळपा सोडले. विशेष म्हणजे त्या कळपातील त्या छोट्या बछड्याला एवढ्या खोल विहिरीत पडल्यानंतर थोडीशी इजाही झाली नाही, हे मात्र कौतुकास्पद आहे. देव त्याला कोण मारी अशा प्रकारची ही घटना आहे आणि या संदर्भात अवनीश तायडे यांचे सर्वत्र आता कौतुक केले जात आहे. तर अतिशय एवढ्या खोल आपण पाहत आहे की एवढी खोल असताना विहीर या नागरिकांनी आतमध्ये घुसून त्या बछड्याला बाहेर काढले. विशेषतः बछड्याला लागले पण सुद्धा काही नाही. एवढ्या खोलवर जाऊन पडल्यानंतर मात्र हे दैवी शक्तीचाच एक अनुभव आहे अशा प्रकारची चर्चा मात्र गावकऱ्यामध्ये ऐकायला येत आहे. त्यांना सोडताना सर्व सहकार्याचे डोळेही पाणावले होते. अतिशय छोटासा तो पिलू त्या कळपात गेला आणि कितीसे आनंदमय वातावरणात तो उड्या मारत गेला आणि संपूर्ण कळपात आल्यानंतर बाकीचे जे हरीण होते त्यांना पण आपलं पिलू आल्याचं हे झालं आणि ते सर्व कळप नंतर तिथून उड्या मारत निघून गेला. या संदर्भातली ही माहिती प्राप्त झाली असून अतिशय जीवाचा आकांतिका करणारी आणि त्यातून एका छोट्या बछड्याचा जीव वाचला हेच एक सत्य यातून निघालं आहे. हे सर्व झालं आहे अवनीश तायडे यांच्या तत्परतेमुळे आणि त्यांनी अधिकाऱ्यांना किंवा फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनाही फोन केले, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर त्यांनी निर्णय घेतला आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी अखेर त्या छोट्याशा हरिणाच्या पिलूला वाचून, त्याचा जीव वाचून त्यांच्या आईजवळ नेला. त्याची आई किती व्याकुळ झाली असेल हे ते घटनाच सांगू शकते. या संदर्भात ही माहिती अवनीश तायडे यांनी विस्तृत देताना सांगितले. त्यांचे पण या संदर्भात जीव त्यांचा हळवा झाला होता आणि त्यांनी ही माहिती दिली. या संदर्भात त्यांचे आता सर्वच कौतुक केले जात आहे. तर मानव सेवा संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांना लवकरच या संदर्भात गौरवण्यात येणार आहे. अवनीश तायडे यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी यात जयकुमार पात्रुडे, बाबू साहेबराव शिंगणे, प्रकाश लोखंडे व ढोके हे उपस्थित झाले होते. त्यांनी हे सर्व कार्य केलं आणि त्या छोट्याशा हरिणीच्या बछड्याला अखेर कळपात सोडून दिले. यानंतर तो कळप शेतातून निघत जंगलाकडे वळला.